तो आकडा कोणाला कसा आला हे मला सांगता येणार नाही. पुन्हा पोलीस यंत्रणा चौकशी करत आहे. तुम्ही जे फाशीची शिक्षा म्हणताय ते फाशीची शिक्षा सुद्धा त्याला कमी पडेल असं मला वाटते. एमआयएमचा पदाधिकारी आहे, त्याची नियुक्ती झालेली आहे, त्याला जिल्हाध्यक्षांना लेटर सुद्धा दिलेलं आहे. याचे व्हिडिओ बरेच ठिकाणी व्हायरल झाले आहे. त्याचा जात धर्म पक्ष हे नसते, त्याची हरामखोरी आहे. ती हरामखोरी त्याच्या प्रवृत्तीत असते, त्याच्या वागण्यात असते. तो वागणूक कुठल्याही पक्षाचा असेल किंवा भाजपचे त्याच्यात सहभाग आहे तसं नाही. तो जो वाईट प्रवृत्तीचा माणूस असेल तो कुठल्याही जातीचा धर्माचा पंथाचा पक्षाचा राहू शकतो, त्याची प्रवृत्ती ही वाईट असते. ही अतिशय गंभीर बाब आहे, याचं कोणीही समर्थन करणार नाही. म्हणजे ज्या महिलांवरचा अत्याचार झाला त्याचा जो आकडा सध्या सांगितला जात आहे तो आकडा कुठून आला कसा आला हे मला सांगता येणार नाही. परंतु पोलीस यंत्रणेच्या तपासामध्ये सध्या 7 ते 8 महिला असतील, तरुणी असतील, यांच्या बाबतीत ही चौकशी झालेली आहे. पुन्हा पोलीस यंत्रणा चौकशी करत आहे. त्यामध्ये अजून काही आरोपी असतील काय किंवा अजून काही प्रकार असतील काय या संदर्भात पोलीस यंत्रणा सतर्क राहून चौकशी करत आहे. मी पक्षाच्या वतीनं त्या जो नराधाम असेल तो त्याला निश्चितच कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे. तुम्ही जे फाशीची शिक्षा म्हणताय ते फाशीची शिक्षा सुद्धा त्याला कमी पडेल असं मला वाटते. कठोरातली कठोर म्हणून काही दुसरी शिक्षा असेल तर ते. भाजपचे खासदार अनिल बोंडेंनी आरोप केला आहे की तो नराधाम जो आहे तो काँग्रेसचा पदाधिकारी कार्यकर्ता नाही. आता ते बोंडे साहेबांनी कदाचित बाकी ठिकाणून माहिती जर घेतली असेल तर ते असं बोलू शकत नाहीत, बोलणार नाहीत, असा आरोप करणार नाहीत. कारण तो जो मुलगा आहे यान तो एमआयएमचा पदाधिकारी आहे, त्याची नियुक्ती झालेली आहे, त्याला जिल्हाध्यक्षांना लेटर सुद्धा दिलेलं आहे. याचे व्हिडिओ बरेच ठिकाणी व्हायरल झाले आहेत. त्यामुळे तो काँग्रेसचा आहे असं म्हणणं अतिशय चुकीचं ठरेल. आणि पक्ष कोणताही असेल तर त्यासाठी असं समर्थन करणार नाही. किंवा असा जो व्यक्ती असेल ते व्यक्ती त्याचा जात धर्म पक्ष हे नसते, त्याची हरामखोरी आहे. ती हरामखोरी त्याच्या प्रवृत्तीत असते, त्याच्या वागण्यात असते. तो वागणं कुठल्याही पक्षाचा असेल तर खरातसारखे जे आहेत, जो ऋषभ वैद्य आहे, मग हे तर भाजपच्या निगडीत आहेत. भाजपचे अनेक नेते त्यांच्या संपर्कात आहेत. मग आम्ही म्हणावं का की भाजपने हे पोचलेले लोक आहेत किंवा भाजपचेच त्याच्यात सहभाग आहे म्हणून? तसं नाही. तो जो वाईट प्रवृत्तीचा माणूस असेल तो कुठल्याही जातीचा धर्माचा पंथाचा पक्षाचा राहू शकतो, त्याची प्रवृत्ती ही वाईट असते. कुठला पक्ष किंवा कुठला धर्म वाईट नसतो. बुलडोजर चालवण्याची मागणी महिला करतात. बुलडोजर चालवणं हे काही घटनेला धरून नाही. शेवटी काय झालं त्यामध्ये तर आपल्याला माहीत आहे. सुप्रीम कोर्टानं सुद्धा काय निर्णय दिला त्याच्यात आपल्याला माहीत आहे. त्यानंतर तो त्याचा वेगळा अधिकार आहे, त्याच्या कुटुंबाचा तो अधिकार आहे, त्याचाही असेल तो निवाऱ्याचा अधिकार. त्यानं गुन्हा केला म्हणून त्याच्या घरावर बुलडोजर चालवावं याचं समर्थन मी करणार नाही. त्याला कोणती सजा देईल, त्याला फाशीची सजा द्या, अजून काही उखडत्या तेलात त्याला टाकून द्या, त्याच ते त्याच्या घरावर बुलडोजर चालवून तो प्रश्न मिटणार नाही. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच